साक्षी. माझं आयुष्य एकदम व्यवस्थित चालू होतं, पण अशा आयुष्यात काही ट्विस्टच आला नाही तर मज्जाच काय. आणि मैत्रीच्या एका फोनमुळे माझ्या आयुष्यात गडबड झाली. हे अमू डार्लिंग, आय लव्ह यू. मी आता एका मीटिंग मध्ये, नंतर कॉल करू का? पोरीसाठी दोस्ताचं फोन ठेवणार हीच का आपली यारी? इथं मिनिटाला पोरी बॉयफ्रेंड बदलतात आणि तुझ्या त्या मित्राला फोन करून सांग, तो जर इथं 10 मिनिटात जर आला नाही ना तर मी त्यालाच बदलून टाकेन. बघीचा काय मेसेज आलाय? माझं लग्न ठरलं, आजपासून आपला विषय संपला. आता मला 10 रुपयाची चल. आमल्या मी पण काही गरीब बापाचं लिकरू नाही. हे घे मोजून. चालू आपल्या प्रेमात घरचे पण आडवे आणणार का तू? आता नाही येणार. येते का? ए ती नाही येणार. हो येणार ना. तू खरं सिरियस होता का तिच्यावर? सिरियस नसतो तर आलो असतो का इथं? तिला आपण उचलून आणू. कुणी आणलं मला इथं? तिकडं माझ्या घरी जर कळलं ना तर तुमचा जीव जाईल. कोण आहे तो पोरगा? फायनल विचारतोय. पोरगे कुठं आहे? हिला रात्री आपण उचलून आणलं का? अरे पोलिसात कंप्लेंट करेन आपल्या नावानं ती. एक तर मला आयुष्यात अजून एक पोरगी पण पटलेली नाही. असंच उपाशी मरतो का काय मी? आणि आता मला पळून आणलेच ना तर मला लग्न होईपर्यंत सांभाळावंच लागेल. अरे तुला लग्न करायचं होतं तर मला सांगायचं ना. बाकीच्या पुरी नसत्या का बघितल्या आपण? तुमची जोडी ना एक नंबर दिसते. त्याच्या बरोबर लग्न करायला तयार आहेस ना? संजू शेटची पोरगी तो फॉकलँडच घालील. अरे दोस्तीच्या नावाला कलंक आहे तुम्ही. कलंक. राजा तुला बोलते बरं. बोलणार आहे मी. आपण आपल्या आई बापावर लय प्रेम करतो. बाकी सगळी केली उडत. आपण पोरींच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून असतो, चॉईस म्हणून नाही.